हॅलो एव्हरीवन, मी प्राची एव्हरीडे कुकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर जो काही मी लास्ट टाइम जो शेअर केला होता ती माझी इंडस व्हॅलीची भांडी, ती आज मी वापरून बघणार आहे आणि मग तो एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर पण शेअर करते। इथे मी ड्रायफ्रूटचे जे लाडू बनवले आणि त्याचा व्हिडिओ अजून अपलोड करायचा राहिला आहे। तर मी माझ्या हेल्थची असं खेळत नाही, म्हणून मी खूप छान प्रकारे काळजी घेते। कधी कधी मिस पण होतं, पण ठीक आहे, चालतं। मग आता ह्या कढईमध्ये मस्त मेथीची भाजी आणि मी जे पॉट हंडी मागवली त्याच्यामध्ये मस्त असं अख्खी मसूरची आमटी बनवली आहे। तर तुम्हाला इथे मला सांगायचं की ही जी कढई आहे ना ठोक्यांची आहे, म्हणजे त्याला असे डॉट डॉट असतात, त्याला आम्ही ठोक्यांचे बोलतो, ठोक्यांचे भांडे। तर ही स्टेनलेस स्टीलची मी मागवली होती आणि तर मला ही ठोक्यांचे भांडे खूप आवडतात, पण ह्यावेळेस उलटं झालं, मला ते पॉट हंडी इतकं आवडली आणि ही जी कढई ना इतकी मला काही आवडली नाही, कारण की दोघांमधले खूप फरक जाणवत होता मला स्वयंपाक करताना। त्याच्यानंतर हा राईस कुकर जो मी मागवला होता त्याच्यात आज मी पहिल्यांदा भात शिजवते। तर हा पहिला अनुभव आहे, मला काही माहीत नाही, तरी मी सगळं अंदाजे केले आणि छान प्रकारे भात झाला। माझा अंदाज चुकला नाही, करपला नाही। तर तुम्ही पण सावधगिरीने जर बनवलं, जर तुम्ही घेणार असाल तर करपण्याची शक्यता आहे, तर आपला अंदाज ठेवा आणि आपलं लक्ष असू द्या। तर चला, तर ह्या भांडीचा तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगितला आहे। तर तुम्हालासुद्धा आवडली असेल ही माझी भांडी, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओसाठी नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन। तर तुम्हाला ही माझी भांडी आणि माझा हा राईस कुकर आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओज घेऊन येत राहील। आणि चला, तर मग आता इथेच मी माझा व्हिडिओ संपवते। तर बाय, टेक केअर ऑल ऑफ यू। सगळ्यांनी काळजी घ्या आणि सिलेंडर जपून वापरा। चला, बाय।